नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे। श्रीरामांची वंशावळ ही सूर्यवंश किंवा इक्ष्वाकुवंश म्हणून ओळखली जाते, कारण त्यांचा कुल मूळ सूर्यदेवापासून सुरू झाला होता। प्रभू श्रीराम हे वंशातील अत्यंत पराक्रमी राजा रघु यांच्या नावावरून प्रसिद्ध झालेल्या रघुकुलाचे सदस्य होते। आता आपण त्यांची वंशावळ व पूर्वज पाहूया। नंबर 1 ब्रह्मा, नंबर 2 मरीची ब्रह्माजीचे पुत्र, नंबर 3 कश्यप मरीचीचे पुत्र, विवस्वान सूर्यदेव कश्यप यांचे पुत्र, नंबर 4 वैवस्वत मनु विश्वावसुचे पुत्र, यांच्या काळात जलप्रलय झाला। नंतर आहे इक्ष्वाकु वैवस्वत मनुचे पुत्र, यांनी अयोध्येला राजधानी बनवून इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली। कुक्षी, त्यानंतर विकुक्षी, बाण, अरण्य, पृथु, त्रिशंकू, धुंधुमार, योनाश्रू, मान्यता, सुसंती यांना धुरसंती आणि प्रसेनजित असे 2 पुत्र होते। ध्रुवसंती, भरत, असित, सगर, असमंजस, अंशुमान, दिलीप, भागीरथ यांनीच गंगेला पृथ्वीवर आणले। कुकस्थ, रघु यांच्या पराक्रमामुळे हे कुळ रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले। प्रवृत्त म्हणजे शंखन, शंखन म्हणजे सुदर्शन, अग्निवर्ण, शीघ्रक, मरु, प्रशिक्षुक, अम्बरीश, नहुष, यताती, नाभाग, अज नाभाचे पुत्र, दशरथ, अजांचे पुत्र, श्रीरामांचे वडील, श्रीराम दशरथांचे पुत्र आणि या वंशातील मुख्य नायक वंशज। श्रीरामांना कुश आणि लव हे 2 जुळे पुत्र होते। कुश यांनी दक्षिण कोशला वारसा हक्काने मिळवले, लव यांनी उत्तर कोशला वारसा हक्काने मिळवले। यात श्रावस्तीचा समावेश होता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।